मी राजेंद्र खोराटे, ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण मराठीच्या एका अशा घटकाकडे वळणार आहोत की तो सरळ सरळ जनरल विषय म्हणून ओळखला जातो, पण एक मार्क आपल्याला घेऊन जाणार आहे। कोणता? तर काही कन्सेप्ट असे असतात की एखाद्या प्राण्याचं पिलू कोणतं, त्याला काय म्हणतात, एखाद्या वस्तूचं घर त्याला काय म्हणतात, हे बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही। एखाद्या जनावरांना काढलेला आवाज, त्या आवाजाला सुद्धा काय म्हणतात, म्हणजे एखादा पिलू असेल, घर असेल, आवाज असेल, या संदर्भाच्या काही कन्सेप्ट आपल्या समोर असाव्यात की जनरल माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। एखादं मांजर म्याव म्याव करतं किंवा कुत्रा भोभो करतो, एखादं जनावर हंबरतं, एखादा कोंबडा आरवतो, पण या कन्सेप्ट त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काहींच्या बाबतीत वेगळा आहे, त्याला नाव वेगळं आहे। एखादं घर त्याला आपण सदन म्हणतो, एखादं गृह म्हणतो, एखादं आलय म्हणतो, पण त्या घराला नेमकं काय म्हणायचं? आता चिमणी सुगरणीचा खोपा, खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा खोपा असं म्हटलं जातं। मग खोपा केव्हा, एखादं घरटं केव्हा, घर केव्हा, आलय केव्हा, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण या घटकामध्ये घेणार आहोत। म्हणजे त्याच्यामध्ये प्राण्यांचे आवाज आले, काही वस्तूंचे आवाज आले, प्राण्यांची राहण्याची ठिकाणं आली, त्याचबरोबर विविध प्राण्यांची पिलं कशी असतात त्यांची माहिती आपल्याला आली। आता तुम्ही याच्यामध्ये देत असताना फक्त जे येत नाही ते न देता येते त्याचा पण आढावा आपल्याला घ्यायचा आहे। काही गोष्टी सोप्या तुम्हाला वाटतात, ते काय अवघड नाही आहे, पण मी जिथं जिथं मार्क करणार आहे ते मात्र प्रामुख्यानं काळजीपूर्वक जाणीवपूर्वक त्याचं वाचन करणं गरजेचं आहे। कारण आपण म्हणतो की विविध प्राण्यांचे आवाज आपण पाहतो। आता चिमणीची कायमची चिवचिव, कावळ्याची कावकाव, हे दोन घटक आपल्याला माहितीच आहेत, पण कोकिळा काही ठराविक कालखंडामध्ये कुहू कुहू करते, पण कोकिळेचं ते कुहू कुहू करणं त्याला एक दुसरं नाव आहे, कूजन, कोकिळेचं कूजन, हे मात्र लक्षात ठेवण्यासारखं आहे। आता बेडकाचे डरावणे, बेडकं ओरडतात, ज्या वेळेला पावसाळा येतो डबकी पाण्यानं भरली जातात आणि एकाच वेळेला अचानक त्या पाण्याच्या भरलेल्या डबक्यामध्ये असंख्य बेडकं येतात आणि ती रात्रभर ओरडायला लागतात। आता रात्रभर ओरडायला लागतात, त्याचं डरावणं, त्यातला डराव असा आवाज येणं, हे बेडकाचं डरावणं। आता मांजरीचं म्याव म्याव आपल्याला माहिती आहे, पक्ष्यांची किलबिल माहिती आहे। आता झाडावर बसलेले पक्षी किलबिलाट करतायत, पण ज्या वेळेला पक्षी भांडायला लागतात त्यावेळेला त्यांचा कलकलाट ऐकायला येतो। आता हा मात्र महत्वाचा आहे, घुबडाचा घुतकार, कारण का घुबडाचा घुतकार, कोल्ह्याची कोल्हेकुई, गाढवाचं ओरडणं। आता गाढवाचं ओरडणं किंवा कोल्ह्याची कोल्हेकुई पाठ होते आणि बऱ्याच वेळेला कोल्ही ओरडायला लागतात आणि कोल्ह्यांची कोल्हेकुई तुम्हाला ज्या वेळेला अण्णाभाऊ साठेंची कथा, कृष्णाकाठच्या कथेच्या संग्रहातून म्हणजे स्मशानातील सोनं नावाची कथा तुम्ही ऐकली असेल, त्याच्यामध्ये हा उल्लेख कोल्ह्यांची कोल्हेकुई सुरू झाली। आता त्याचबरोबर याच्यामध्ये या 10 मध्ये काय दिलं तुम्हाला की घुबडाचा घुतकार हे वेगळं आहे, कोकिळेचं कूजन हे वेगळं आहे, या दोन गोष्टी लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर पक्ष्यांचा कलकलाट, ज्यावेळेला पक्षी भांडत लागतात त्यावेळेला पक्ष्यांचा कलकलाट, ही संकल्पना लक्षात असू द्या। कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी येतात असं संबोधतोय, पण ज्यावेळेला तुम्हाला दिलं जात असताना वेगळं दिलं जातं। आता तुम्हाला पहिलेच बघा, माकडांचा भुपकार, आता भुभुकार, माकडांचा भुभुकार किंवा भुपकार, ही सुद्धा संकल्पना वेगळी आहे। आता म्हणतो माकड आलं, लहान मुलं म्हणतात माकडा माकडा हुप हुप, आता माकडा माकडा हुप हुप असं पण म्हणतो, तर माकडांचा भुंकार हा आवाज आपल्या लक्षात येतो आणि भुमुकार, त्याचबरोबर कुत्र्याचं भुंकणं माहिती आहे,
कुत्र्याचं विव्हळणं माहिती आहे, गाईचं हंबरणं माहिती आहे, मात्र हत्तीचं चित्कार नाही. आता गाईचं हंबरणं आहे पण हत्तीचं चित्कार नाही, वाघाची डरकाळी आपल्याला माहिती आहे, इथं मात्र मोराची केकावली असावी, मोराची केकावली माहिती असावी. मोराचं काही वेळेला ओरडणं असतं. आता मोरांची केकावली, मोराचे ओरडणे, इथं मोरांचा केकराव. इथं लक्षात ठेवा, तुम्हाला 3 संकल्पना आले, केकावली, ओरडणे आणि केकाराव. आता केकाराव म्हणजे मोठ्यानं ओरडणं, हा त्याचा भाग आहे. म्हणजे मोरांचा केकाराव जरी आलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर सापाचा फुटकार असेल किंवा सापाचं फुसफुसणं असणं, कारण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो, आता काही वेळेला इथं एक शब्द आला बघा, म्हशीचं रेकणे. आता ज्या वेळेला म्हस हंबरडा फोडते, ज्या वेळेला ती तहानेनं व्याकुळ असेल, भुकेनं भुकेलेली असेल, काही वेळेला तिला दमछाक झाली असेल, त्यावेळेला तिचं जे ओरडणं आहे त्याला रेकणे असा शब्द प्रयोग आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये माकडाचा भुक्कार असेल, हत्तीचं चित्कारणं असेल, म्हशीचं रेकणे असेल आणि मोरांचा केकाराव असेल किंवा मोरांचं केकावले असेल, मोराचे ओरडणे असेल. म्हणजे या 10 मध्ये तुम्हाला या 4 संकल्पना अतिशय महत्वाच्या म्हणून ओळखल्या जातात. आता रात किड्यांची किरकिर ही माहिती आहे. आता हंसाचा कलरव जरा वेगळा आहे. हंसाचा कलरव, कलरव म्हणजे सुद्धा आवाज आहे. आता मोठ्यानं आवाज आहे तो कलरव, अशा शब्द, त्याला शब्द वापरलाय. हंस ओरडतो, हंस बोलतो, हंस, आपल्याला हंस तळ्यामधच्या काठी हंसाचं वावरणं असतं, पण त्याला कलरव असं म्हटलेलं आहे. ज्या वेळेला मधमाशांचा गुंजारव, मधमाशा आपल्या पोळ्याजवळ असा आवाज काढतात, त्याला गुंजारव असं म्हणतात. कोंबड्याचं आरवणं माहिती आहे, कबुतराचं घुमणं माहिती आहे, घोड्याचे खिंकाळणे, आता घोडी खिंकाळतात. त्याचबरोबर बैलाचं डुरकणं, बैलाचे डुरकणं, मेंढ्यांची बेबे माहिती आहे, डासांची भुनभुन माहिती आहे, सिंहाची गर्जना किंवा गुरगुरणे माहिती आहे. म्हणजे या 10 मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, हंसाचा कलरव, घोड्याचे खिंकाळणे, बैलाचे डुरकणे, मधमाशांचा गुंजारव, या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. डासांची भुनभुन ही सुद्धा गोष्ट आपल्याला माहिती असावी. ठीक आहे, जायचं पुढं. आता ज्या वेळेला प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज तुम्हाला पाहायला भेटले, पण काही वेळेला विविध वस्तूंचे आवाज. आता ज्या निर्जीव गोष्टी आहेत, आकाशात ढगांचा कडकडाट झाला, आता विजा चमकायला लागल्या, खरं तर तो आवाज ढगांचा गडगडाट सुरू झाला, विजेचा कडकडाट सुरू झाला, लखलकाट झाला. म्हणजेच निर्जीव वस्तू जरी असल्या तरी त्यांना एक ध्वनी दिलेला आहे, त्यांना एक आवाज दिलेला आहे. नाण्यांचा छनछनाट, पाण्याचा खळखळाट, पक्ष्यांची फडफड किंवा पक्ष्यांचा फडफडाट, घंटेचा घनघनाट, चाकांची खडखड, पानांची सळसळ, बैलगाडीचा खडखडाट आणि जात्याची घरघर. जरासं आता इकडे लक्ष द्या. आता पानांची सळसळ आपल्याला माहिती आहे. जर तुम्हाला पानांची सळसळ ऐकायची असेल तर पिंपळाची पानं बघा, त्या पानांची सळसळ आपल्याला पाहायला भेटते. ज्या वेळेला बैलगाडीचा खडखडाट, पूर्वीच्या काळामध्ये बैलगाड्या असायच्या कशा, तर त्याला कडाणी असायची, त्याला लोखंडी पट्टी असायची आणि कर 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 असा आवाज यायचा. आणि तो खडखडाट, कारण जुन्या गाड्या, रस्ते सुद्धा डांबरी नसायचे, मोठे मोठे दगडगोटे असायचे, त्याच्यातून बैलगाडी जायची आणि त्या गाडींचा आवाज खडखडाट यायचा. आता घंटेचा आवाज तुम्हाला माहिती आहे, पक्ष्यांची फडफड माहिती आहे. म्हणजे याच्यामध्ये नाण्यांची छनछनाट असेल, बैलगाडीचा खडखडाट असेल, जात्यांची घरघर असेल. आता जाती बंद झाली, आता पिठाची गिरणी आली. प्रत्येक महिला भगिनी आता जात्यावरती दळताना कधीच तुम्हाला पाहायला भेटत नाहीत.
पूर्वीच्या काळात जात्यावर गायलेली गाणी ती लोकगीत म्हणून आज रूढ झालेली पाहायला भेटतात. आता घड्याळाची टिकटिक माहिती आहे, विमानांची घरघर माहिती आहे, टाळ्यांचा कडकडाट माहिती आहे, पैजणांची झुमझुम, पैजणांची झुमझुम, रुणझुन त्या पाखरा रुंझुन, तारकांचा चमचमाट, अश्रूंची डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले घळघळ, पानांची पुन्हा सळसळाट, तलवारीचा खणखणाट, ताशांचा आवाज तडतड झाला आणि शस्त्रांचा खणखणाट. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, शस्त्रांचा खणखणाट, ताशांचा तडतडाट, तलवारीचा खणखणाट, पानांचा सळसळाट, अश्रूंची घळघळ, पंजनाची झुमझुम. पावसाची रिमझिम पाऊस पडायला लागला. आता पाऊस रिपरिप पडायला लागला. अखंड पावसाच्या धारा कोसळायला लागल्या. पावसाची रिपरिप सुरू झाल्या. रिमझिम पाऊस म्हणजे झिमझिम पाऊस पडायला लागतो. रक्ताची भळभळ, आता त्याच्या जखमेतून रक्त असं भळभळ रक्त व्हायला लागलं. दिव्यांचे लखलखाट माहिती आहे, ढोलांचा ढमढम ढोल, हलगीचा कडकडाट, पणतीचे तेवणे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अखंड पणती तेवत राहते. बांगड्यांची किणकिण, वीज दिव्यांचा लखलखाट, पानांची सळसळ माहिती आहे, ताशांची तडतड माहिती आहे. भ्रमर म्हणजे भुंगा, भ्रमर भुंग, रुंझुन भुंगा, यंत्रांचा कडकडाट, टनकर टनत्कार, धनुष्याचा तनत्कार, समुद्र लाटांची गाज, गवताची सळसळ, मेणबत्तीचे मिणमिणणे, काजव्याचे चमचम, मासोळ्यांची झिळझिळ, चित्त्याचे गुरकणे आणि पावसाची रिपरिप माहिती आहे. ते एक लक्षात घ्या, समुद्र लाटांची गाज, टनत्कार धनुष्याचा, भ्रमराचे, मासोळ्यांची झिळझिळ. डमरू, डमडम, डमडम वाजे डमरू, जात्याची घरघर, उंटाचे ओरडणे, पालीची चिकचिक चिच्ची. आता चिकचिक असं पण येतं आणि चिची, त्यावेळेला पाल चुकचुकते असं म्हणतात बघा. आणि सगळ्यात महत्वाचा शंखांचा शंखनाद, शंखांचा शंखनाद. शंख महादेवाच्या शंख वाजवला जातो आणि त्याचा आवाज आपल्याला वेगळा जाणवतो. आता प्राण्यांचे आवाज तुमच्या कानावर आले. आता आपल्याला प्राण्यांची राहण्याची ठिकाणं कोणती असतात, त्याला नावं दिलेली आहेत वेगळे वेगळे. आता ती वेगळी कशी नावं तुम्हाला लक्षात आलं असेल. तुम्ही आम्ही राहतो सगळे ते घर, तुम्ही आम्ही राहतो ते सगळं घर. काही जण आलय म्हणतात, काही जण गृह म्हणतात, काही जण निकेतन म्हणतात, अनिकेत म्हणतात. मधमाशांचं पोळं, घुबडाची ढोली, वाघाची गुहा किंवा वाघाची जाळी, उंदराचं बीळ माहिती आहे, कुत्र्याचं घर माहिती आहे, गाईचा गोठा आहे, गाईची गोशाळा आहे, घोड्यांचा तबेला आणि घोड्यांचा पागा. हे लक्षात ठेवा. हत्तीचा हत्तीखाना आणि अंबरखाना लक्षात असू द्या. कोळ्याचं जाळं, कोळ्याचं जाळं म्हणजे कोळी दोन प्रकारचे पाहायला भेटतील. एक मासे पकडणारा कोळी वेगळा, आणि इथं हा जो कोळी आहे आपल्या घरामध्ये कोळी स्टिकर तयार करतो तो कोळी, कोळ्याचं जाळं. आता इथं काय काय बघा, घुबडाची डोली, घोड्यांचा तबेला, हत्तीचा हत्तीखाना किंवा अंबरखाना. सिंहाची सुद्धा गुहा, सापाचे वारूळ किंवा सापाचं बीळ, चिमणीचं घरटं किंवा चिमणीचा खोपा, पोपटाची ढोली, पोपटाचा पिंजरा,
सुगरणीचा खोपा, कोंबडीचं खुराड, कावळ्याचं घरट, मुंग्यांचं वारुळ आणि देवाचं मंदिर किंवा देवाचं देवघर. आता तुम्हाला लक्षात असू द्या, पोपटाची ढोली, पोपटाचा पिंजरा दोन्ही पण चालतात. इथं सुगरणीचा आणि चिमणीचा घरट खोपा, बाकी सगळं तुम्हाला लक्षात येईल. रामाचे घर, जरासं इकडे लक्ष द्या. साकेत असा शब्द प्रयोग आलेला आहे. अयोध्येला राम. आता रामाच्या घराला अयोध्येला रामाचं वास्तव्य आहे. त्या वास्तव्याला काय म्हणलेलं? साकेत. सगळ्यात महत्वाचं रामाचं घर, त्याला साकेत म्हणतात. मोरांचे मिलनस्तर. आता मोरांचे मिलनस्तर मोरमाची असं एक नाव आहे, दोस्त लक्षात ठेवा. हत्तीचा हत्तीखाना, म्हाताऱ्या गुरांना सांभाळण्यासाठी पांजरपोळ. एक लक्षात ठेवा, म्हाताऱ्या गुरांना सांभाळण्याचे ठिकाण पांजरपोळ. कीटकांचे जाळे, सिंहाची गुहा, सुगरणीचा खोपा मगाशी आलाय. रामाचं घर साकेत, मोरांचे मिलनस्थळ मोरमाची, म्हाताऱ्या गुरांना सांभाळण्याचे ठिकाण पांजरपोळ. आता आपण येतोय, घर पाहिलं, पिलं, त्यांना काय नाव आहे? मेंढींचं कोकरू माहिती आहे, गरुडाचं पिल्लू माहिती आहे, कुत्र्याचं पिल्लू माहिती आहे, कोंबडीचं पिल्लू माहिती आहे. आता सिंहाच्या ह्याला छावा म्हणायचं. शिवाजी सावंतांनी ज्या वेळेला छावा ही कादंबरी लिहिली आणि नाव दिलं छावा. आता छत्रपती शिवाजी राजांचा बछडा कोण? संभाजीराजे. आणि संभाजीराजांच्या जीवनचरित्राचा आढावा त्या कादंबरीमध्ये घेतलेला आहे, म्हणून कादंबरीला नाव दिलं छावा. म्हणून सिंहाचा छावा, वाघाचा बछडा किंवा छावा, हरणाचे शावक, हरणाचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी झाले तैसे देवा, संत बहिणाबाई म्हणते. आता इथं हरणाचे शावक, पाडस येणार नाही तुम्हाला परीक्षेत, शावक येईल. शावक पक्षाचे पिल्लू, माणसाचे लेकरू किंवा बाळ, गायीचे वासरू किंवा कालवड. घोड्याचे शिंगरू, एक लक्षात ठेवा, घोड्याचा शिंगरू. मांजराचं पिल्लू माहिती आहे, म्हशीचं रेडकू माहिती आहे, सश्याचं पिल्लू माहिती आहे, बदकाचं पिल्लू. हत्तीचं पिल्लू त्याला करभ. हत्तीच्या पिल्लाला काय म्हटले? करभ. करभ करभ. बेडकाचं पिल्लू, डुकराचं पिल्लू माहिती आहे. शेळीचं करडू, माणसाचं बाळ किंवा माणसाचं लेकरू. आता या ह्याच्यामध्ये घोड्याचं शिंगरू आणि हत्तीचा करभ ही दोन नावं विसरू नका. आता गाढवाच्या याला पण शिंगरू म्हणायचं आहे, घोड्याच्याला पण शिंगरू म्हणायचं आहे, गाढवाच्याला पण शिंगरू म्हणायचं आहे. फुलपाखरांचं सुरवंट, वाघाचं बछड किंवा बच्चा, नागाचं किरडू, नागाचं पिल्लू, नागाचं किरडू म्हटलेलं आहे, नागाचं पिल्लू पण म्हणतो. गरुडाचं पिल्लू, सिंहाचा छवा आलाय, म्हशीचा पारडू किंवा रेडकू. आता हत्तीचं करब. आता काही वेळेला कसं असतं, नर असेल तर पाडा, मादी असेल, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की नर पाडा, पाडी. मादी असेल तर पाडी म्हणतो. हत्तीचं करब किंवा हत्तीचं पिलू. एकंदरीत तुम्हाला जर पाहायला गेलात तर पिलू, घर, आवाज ह्या सगळ्या गोष्टी
जर माहिती असेल, चुकून 2024ला एखादा प्रश्न पडलेला आहे पेपर फर्स्ट वाल्यांना, म्हणून आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल, काय करायचं अभ्यास करताना, जे येते त्याच्यावरती जास्त फोकस करायचं नाही. आपण काय करतो तेच वाचतो, हे काय आपल्याला येते, हे काय आपल्याला येते असं नाही. जे येत नाही तेवढाच अभ्यास करायचा, म्हणजे आपोआप परीक्षेला काय विचारणार आहे तुम्हाला, जे तुम्हाला माहिती नाही त्याच्यावरती फोकस करतात आणि पर्यायाने आपल्याला फसवलं जातं. किंवा एकाच घोड्याला पण त्याच्यानंतर गाढवाला पण असं ज्या वेळेला एकच नाव असतं ना, त्यावेळेला ते खोचकपणे विचारलं जातं. पिल्लू सगळ्यांनाच म्हटलं जातं हो, पण काही वेळेला वेगळं नाव दिलं जातं, त्याचा पण आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे. आज आपण खरं तर या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना टीईटी परीक्षेचा पेपर सोडवत असताना कोणताही मुद्दा आपला अनुत्तरित राहता कामा नये. आपल्याला याच्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे. कसं की जास्त मार्क कशाला दिले तुम्हाला, पेपर फर्स्टवाल्यांना उतारावरची प्रश्न, पेपर सेकंडवाल्यांना पेपर उतारा आणि कवितेवरची प्रश्न, आणि कवितेवरची पण प्रश्न महत्त्वाचे आहे. कारण ते आकलन झाल्याशिवाय कविता कशा असतात, प्रतिकात्मक असतात. त्याचं आकलन झालं तरच तुम्हाला त्याचे उत्तर लिहिता येतात, नाहीतर लिहिता येत नाही. मग आपल्याला असे काही ठराविक उतारे घ्यावे लागणार आहेत. मग यानंतर आपण उतारा आणि कवितेची काही माहिती घेणार आहोत, तर नंतरच्या तासाला आपण घेतोय. आज आपण इथं थांबतोय. सर्वांच्यासाठी धन्यवाद.